नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? मी आशा करतो आपण सर्वजण नेहमीप्रमाणे सुखी असाल, समाधानी असाल. मित्रांनो, माझे नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे. आणि मित्रांनो, मी आता मुंबईमधील प्रसिद्ध आक्सा बीचवरती आलेलो आहे. आणि मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला मुंबईमधील प्रसिद्ध आक्सा बीच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, मुंबईमधील हा प्रसिद्ध आक्सा बीच हा मालाड पश्चिममध्ये आहे आणि मालाड रेल्वे स्थानकापासून जवळपास 8 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे. आणि मित्रांनो, या आक्सा बीचला लागून मारवे बीच आहे, तसेच मड बीच आहे, दाना पाणी बीचसुद्धा या रूटला या लाईनलाच आहे. तर मित्रांनो, चला अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला मुंबईमधील प्रसिद्ध आक्सा बीच दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, समोर बघता आपण हाच मुंबईमधील मालाड पश्चिममधील आक्सा बीच आहे. आणि बघू शकता तुम्ही केवढा मोठा समुद्र किनारा, केवढं मोठं पटांगण आपल्याला या आक्साच्या समुद्र किनाऱ्यावरती पाहायला मिळते. मित्रांनो, बघू शकता तुम्ही आजूबाजूला नारळाचे झाडं, सुपारीचे झाडंसुद्धा आपल्याला या बीचवरती पाहायला मिळतात. तसेच मित्रांनो, या बीचच्या किनाऱ्यावरती, या काठावरती आपल्याला इथं काही हॉटेल्स, रिसॉर्ट वगैरे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही इकडे या समोरच्या बाजूला एक भली मोठी खाडी इकडं समुद्राला मिळालेली आहे. आणि इथं काठावरती, या बीचच्या समुद्राच्या काठावरती तुम्ही बघू शकता भलं मोठं जंगल, भली मोठी झाडी आपल्याला या आक्सा बीचवरती आल्यावर पाहायला मिळते. तर मित्रांनो, आपण त्या समोरच्या बाजूला आलो बघा, त्या हॉटेलपासून इकडं चौपाटीवर येण्यासाठी रस्ता आहे. आणि आता बघू शकता तुम्ही असं काठाकाठानं आपण इकडं आता या दगडामधून इकडं चालत आलो. आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही या आक्साच्या समुद्र किनाऱ्यावरती, आक्साच्या काठावरती बघू शकता तुम्ही किती मोठा खडक, किती मोठे दगड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि मित्रांनो, जेव्हा हे पाणी मागं जातं तेव्हा हे दगड, हे खडक उघडं पडतं, हे दगड उघडे पडतात. आणि जेव्हा पाणी वाढतं तेव्हा हे सगळे दगड पाण्यामध्ये डुबून जातात. तर असं दृश्य आपल्याला कधीच या ठिकाणी पाहायला मिळतं. तर मित्रांनो, असा हा मुंबईमधील प्रसिद्ध आक्सा बीच आहे, आक्साचा समुद्र किनारा आहे. आणि मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी 4 नंतर या ठिकाणी आले तर तुम्हाला खूप गर्दी या आक्साच्या समुद्र किनाऱ्यावरती पाहायला मिळेल. आणि 4 नंतर खूप चांगलं वातावरण या ठिकाणी फिरण्यासाठी असतं. तर मित्रांनो, चला तुम्हाला हा मुंबईमधील प्रसिद्ध आक्सा बीच, आक्षेचा समुद्र किनारा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. यानंतर आपण पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये, अशाच एका नव्या ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.